नमस्ते, मी वाडा नगर पंचायत येथील कर निरीक्षक निशांत पाटील आपणाला वाडा नगर पंचायत येथे चतुर्थ पुनर्मूल्यांकन सर्वेक्षणचं काम हाती घेण्यात आले होते। त्यानुसार आपणास आजपासून नोटिसाचे वाटप होणार आहे। तरी माननीय मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार मी आपणास ह्या नोटीसबद्दल काही बेसिक गोष्टी सांगण्यासाठी हा व्हिडिओ प्रसारित करत आहे आणि या बाबतीत आपणास ऑब्जेक्शन कसं घेता येईल आणि त्या बाबतीत आपल्या ऑब्जेक्शन आपले सॉल्व करण्यासाठी नगर परिषद येथे एक केंद्र ओपन करण्यात येणार आहे आणि त्या बाबतीत आपला काही ऑब्जेक्शन असल्यास आपण इथे संपर्क साधावा। आणि मी आपणास ह्या नोटिसाबाबत काही बेसिक गोष्टी सांगणार आहे। ही नोटीस आपणाला नगर पंचायतच्या कर्मचारी मार्फत किंवा वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांमार्फत प्राप्त होईल। सर्वप्रथम आपण इथे आपलं नाव बरोबर आहे की नाही ते तपासून पाहावं। तसंच या नोटिसामध्ये आपला पत्ता, आपला जुना मालमत्ता क्रमांक सुद्धा नमूद करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर घराचा फोटो हा आपलाच आहे, हे घर आपलंच आहे हे पण आपण फोटोनुसार प्रमाणित करू शकता। आणि त्यानंतर आपले क्षेत्रफळ ह्या नोटिसामध्ये इथे नमूद केलेले आहे। सदरचे क्षेत्रफळ चौरस मीटर या एककामध्ये आहे, ते आपण चौरस फूटमध्ये कन्वर्ट करून त्याचं पुढे कशा प्रकारे कर आकारणी करण्यात आलेली आहे त्याचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे। या बाबतीत ही शंका असल्यास आपण माझ्याशी संपर्क साधू शकता आणि त्यानुसार आपला नवीन कर आकारणी करण्यात आलेला आहे। ही प्रारूप नोटीस आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासाठी आपल्याला 15/10/2025 पर्यंतचा अवधी आहे, म्हणजे 30 दिवसाचा अवधी आहे। यामध्ये आपण आपले ऑब्जेक्शन घेऊ शकता किंवा आमच्या केंद्रामध्ये येऊन आपली काही शंका असेल ती विचारून त्याची शहानिशा करू शकता। सदर नोटिसामध्ये जे बांधकामाचे प्रकार आहे किंवा कशाने कोणत्या प्रकारचं आपलं बांधकाम आहे, काय आहे याचं खाली आपण परिशिष्टामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे। आणि जर आपल्या नावात किंवा ह्याच्यामध्ये काही चुका असेल तर त्या चुकासाठी आपण डायरेक्ट येऊन संपर्क करू शकता। चूक दुरुस्तीसाठी आपणास वेगळा अर्ज करण्याची गरज राहणार नाही आणि ह्या बाबतीत आपण नगरपंचायतीला सहकार्य करावं आणि नगरपंचायत ग्रामपंचायतकालीन आपले काही बांधकाम असतात त्याच्यामध्ये आपण बदल केलेला असतो, मात्र तो नगरपंचायतीला कळवलेला नसेल तर ह्या नव्याने कर आकारणीमध्ये तो बदल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपली घरपट्टी काही रकमाने वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्याच्या बाबतीत संभ्रम न धरता हे आपल्या शासनाच्या आदेशानुसारच करण्यात आलेलं आहे, तरी याची नोंद घ्यावी।